थँक्यू जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. सभी दर्शकों का स्वागत है. पहले गेंद व्हाइट बॉल आती हुई. चलिए टॉस जीतकर यहाँ पर भातन टीम ने भी मेरे ख्याल से पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. पहले 3 मैचेस बिल्कुल आपने देखा बल्लेबाजी करते हुए सभी टीमों ने जीते और ये फैसला. बड़ा शॉट खेला है मिड ऑफ के ऊपर से. लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमा रेखा पार. 4 रन. चले इस बार भी अच्छा शॉट यहां पर हमें देखने को मिला. लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर मौजूद है. तब तक वहां पर रन पूरा होता हुआ एक रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई फिलहाल 6 रनों के ऊपर. आज देखिए आमदार प्रसिद्धता ठाकुर इनका इस मंच के ऊपर आगमन होता हुआ. खास करके चौथी बार जिनको ये सम्मान मिला. ये प्यार है उनके प्रति और हमेशा विकास का महामेरु, विकास का महापर्व जिन्हें कहा जाता है आमदार प्रसिद्धता ठाकुर साहब. इनको इस मंच के ऊपर आप देख सकते हैं. अभी रामबाग ट्रॉफी हमने देखी जहां पर उनके ही सुपुत्र अमोक जी प्रसन्नता ठाकुर साहब इनके नेतृत्व वो टूर्नामेंट हमें नजर आई. क्या कमाल की दर्शकों की तादाद. 4 रात्रि में धमाल किया सागर शेठ ठाकुर और पूरी तरीके से श्री गणेश 11 नाविकाड़ी टीम की ओर से वो शानदार आयोजन हमें देखने को मिला. बोलो तैयार. और मिस्टर जेबी बल्लेबाजी के लिए हल्के हाथों से इस गेंद को ढकेला. फील्डर मौजूद है वहां पर पीछे. उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक समय था बल्लेबाज के पास मात्र 1 रन लेने का. खास करके रामबाग चषक जो था वहां पर आर्या स्पोर्ट्स ओवले टीम ने 4 नंबर की ट्रॉफी अपने घर पर लेकर आई. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 7 रन. और यह भी जड़ में डालने का प्रयास किया था लेकिन पूरी तरीके से ये डॉट बॉल निकालना चाहिए था लेकिन सिंगल बटोरा सामने से. आज देख सकते हैं स्वर्गीय बालराम शेठ गायकवाड़ साकली मैदान ओवले का ये शानदार आयोजन. मैदान भी आप देख सकते हैं काफी साफ सुथरा. और जब आते ही हमने कहा था कि जैसे नई नवेली दुल्हन को सजाया जाता है बिल्कुल आज इस मैदान को सजाया गया. और क्रिकेट को एक पोषक वातावरण कैसा चाहिए आज आप देख सकते हैं बालराम शेठ गायकवाड़ साकली मैदान ओवले फाटा का ये शानदार. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 8 रन. बॉलर तैयार होते हुए स्विच हिट का प्रयास. संपर्क तो ठीक हुआ था लेकिन बाउंड्री को नहीं क्लियर कर पाएंगे. तब तक मात्र 1 रन वहां पर मिलेगा और इसी 1 रनों की मदद से श्रीदत्त 11 भातन टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. तारीफ करेंगे दर्शन पाटिल की जिस दर्शन ने पहली गेंद वाइड पे की उसके बाद बाउंड्री आई और लगातार ये सिंगल आते हुए. यानी कि किसी भी गेंदबाज में ये क्षमता होनी चाहिए जब आप बड़े मार भी खाते हो तो वापसी करने की ताकत भी आपको रहनी चाहिए. और कहीं ना कहीं ये ताकत दिखाई आप इस वक्त गेंदबाज दर्शन पाटिल ने. एक एक्स्ट्रा रन वाइड के तौर पर पावर पे की आखिरी गेंद. बड़ा शॉट सीधा डीप स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा पार. नीलेश भोईर के बल्ले से 6 रन. काल रजा घेत असताना 4थ्यांदा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं मित्रांनो असे तुम्हा सर्वांचे लाडके आमदार प्रसन्नता ठाकूर साहेबांना आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आज आपण पाहिलं स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार उपस्थिती आज उद्घाटन सोहळ्यासाठी देखील पाहिलीत. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्मान्य अरुण शेठ भगत साहेबांना आपण पाहिलात. आत्ताच आपल्याला व्यासपीठावरती आमदार प्रसाद ठाकूर साहेबांना देखील आपण पाहिलात आणि मात्र ते देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांनाही पुढच्या चर्चेसाठी आपण शुभेच्छा देऊया. पहिले षटक कंप्लीट. फायर बिल्कुल देख सकते हैं आप. रतेश फायर ब्रिगेड रतेश गायकवाड़ विनायक भाई मैच का आनंद लेते हैं उनका स्वागत करेंगे. तो सूरज आते हुए गेंदबाजी के मार्ग पर हीरे और नखरिया बैल के मालक बैलगाड़ा क्षेत्र में. लेकिन देखेंगे इस बार गेंदबाजी कमान उनके कंधों के ऊपर.
पहली गेंद के ऊपर शॉट कवर खिलाड़ी के ऊपर से खेला, डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ, दन दन करती हुई सीमा रेखा पार, 4 रन। मिलेंगे 4 और इसी 4 रनों के मदद से श्री दत्त 11 भातन टीम का स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 19 रनों के ऊपर। आज वाघिलीवाड़ा टीम की चर्चा करेंगे तो अमय 11 केडीएच वाघिलीवाड़ा आज मैदान के ऊपर खेल रही है और इस टीम के पैकर आप देख सकते हैं, महेंद्र नाइक डॉन के नाम से मशहूर है कोहली कोपर के, और उनकी ओर से इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। उनका स्वागत है। अपील की गई थी लेग बिफोर द विकेट की, लेकिन हाइट फैक्टर देखा अंपायर ने और ये लेग बाय के तौर पर सिंगल आता हुआ, सिंगल की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 20 रनों के ऊपर। महेंद्र शेठ नाइक कोहली को पर इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। डॉन से नाम टोपन नाम है उनका, और बिल्कुल ये लीजिए, मेरे को लगा मास पिक्चर के में नागार्जुन आएगी क्या, और लीजिए डॉन साहब चेहरे से बिल्कुल शांत नजर आते हैं, नामांकन अच्छा है उनका, आज उनके ओर से इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। शुरुआत काफी बेहतर, श्री दत्त 11 भातान, यही टूर्नामेंट है राकेश शेठ गायकवाड़ इनकी कि पल्सर बाइक पहले लेकर गया था प्रवीण भोईर भातान का, राजमात्र खेल रहा है वाघिलीवाड़ा टीम के खिलाफ। उसके बाद 4 चेन, आज सोना 80,000 तोला हो चुका है, तो सोचो आप मैन ऑफ द सीरीज के लिए सरप्राइज है, वो क्या हो सकता है वो देखने को मिलेगा। बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया है, गैप में है, दूर से फील्डर आते हुए गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर बिल्कुल 2 रन पूरे। तो बिल्कुल चलिए यहां पर रन मिलेंगे टोटल 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 22 रन। 5 गेंदों में 14 के ऊपर नीलेश भोईर, जयेश भोईर खेल रहे 4 गेंदों का सामना करने के बाद 6 रनों के ऊपर, यानी कि पहले विकेट के लिए अब तक बढ़िया पार्टनरशिप। डेटकर खेलने का प्रयास और शॉट पॉइंट के खिलाड़ी के द्वारा ये गलत फील्डिंग नजर आती हुई, जिसका फायदा मिलेगा बल्लेबाज को। गेंद सीमा रेखा पार, नीलेश इस सीजन में मैन इन फॉर्म नजर आते हुए 4 रन। तो यहाँ पर 4 रन बटोरते हैं और इसी 4 रनों के मदद से हालांकि टीम का बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, बग्गर विकेट खोए नुकसान के ऊपर 26। लीजिए हमारे आइकॉन बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर मनकुश शेठ नाइक, दमदार सरपंच। अभी आमदार साहब ने कहा था 25 साल नहीं, ये तो युवा दिखते इसीलिए उन्होंने कहा था, लेकिन दमदार सरपंच रुपेश दादा गायकवाड़ 40वां साल ग्राउंड साल 40 साल पूरे होने और आज उनका जन्मदिन, ढेर सारी शुभकामनाएं। डॉट बॉल की समाप्ति देखिए, जिस तरीके से सूरज का फॉर्म चल रहा है, इस सीजन की पहली बाइक उन्होंने स्वर्गीय रामचंद्र मड़ी प्रतिष्ठा उसाटने में ली थी और उसके बाद क्या दमदार उनका परफॉर्मेंस हमें देखने को मिला। गेंद अच्छी थी लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक और जबरदस्त फील्डिंग में नजर आई और लगातार दूसरी गेंद यहां पर आती हुई और इसी 2 रनों की मदद से देखते देखते ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद 14.00 की रन रेट से फिलहाल 28 रन बिना कोई विकेट खोए नुकसान। थँक्यू प्रवीण। या दरम्यान मी या स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय, दिवंगत दिबा पाटील स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय परेश पाटील, खांदेश्वर हॉटेलचे मालक, आणि त्यांच्या समवेत सुजित पाटील, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय। कानपुले टीमचे पॅकर्स तथा खांदेश्वर हॉटेलचे मालक आदरणीय परेशजी पाटील आणि सुजित पाटील कानपुली, प्रिन्सी प्रिन्सी एन खांदेश्वर, या ठिकाणी प्रिन्सी हॉटेल आणि या हॉटेलचे मालक आदरणीय परेशजी पाटील आणि सुजित पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे। मायेची प्रेमाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद परेश पाटील, सुजित पाटील, कानपुर टीमचे पॅकर्स, प्रिन्सी हॉटेल खांदेश्वर, धन्यवाद। आपण आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार। त्याचबरोबर भातांचे माजी सरपंच आदरणीय सीएम भोईर, चंद्रकांतजी भोईर यांनाही विनंती करतोय आपलाही सन्मान स्वीकारावा।
सीएम भोईर यशस्वी खरं तर भातान श्रीदत्त भातान आणि या भातान गावामध्ये देखील स्पर्धेचं आयोजन करणारे यशस्वी आयोजक माजी सरपंच आदरणीय सीएम भोईर साहेबांचा इथे सन्मान होत आहे। त्यानंतर किरण मडवी यांनाही विनंती करेन, वाघिवलीवाडाचे बिग सपोर्टर्स। किरण मडवी यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान। वाघिवलीवाडा संघाला खरं तर शून्यातून विश्व निर्माण करून देणारे, अगदी नेहमीच वाघिवली संघाला समर्थन आणि स्पॅकरशिप करणारे किरण मडवी, सपोर्ट करणारे आज या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सत्कार आणि सन्मान होता है। ओवर टू कॉम्बॉक्स प्रवीण। कैच हिट की मांग वहां पर जरूर की गई थी और चले इस बार गेंद को निकाला है, सीधा हवाई यात्रा सफर करती हुई दर्शक दीर्घा में 6 रन। पर शानदार छक्का में देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से फिलहाल रन संख्या रफ्तार के साथ आगे बढ़ती हुई 34 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। हमें 11 केडीएच वाघिवलीवाड़ा विपक्ष श्रीदत्त 11 भातान के बीच में ये लड़ाई नजर आती हुई। बाहरी किनारा लगा था बल्ले का, थर्ड मैन में खिलाड़ी रखा गया था, थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरे का प्रयास, तुरंत कॉल दिया था वहां पर जेबी ने और इस कॉल को स्वीकारा नीलेश भोईर ने। 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 36 रन। आप देख सकते हैं निसर्ग ढाबा के ओनर यानी कि बिल्कुल नांदगांव के एक्सप्रेस हाईवे के ऊपर वो ढाबा है, और हवेली ग्रुप यानी कि प्रीतम भाई पड़के, शिवदास भाई पड़के, केतन शेठ आंग्रे, महेंद्र भाई, इनके ओर से शुभकामना चुके वाघिवलीवाड़ा टीम को। किरण भाई मडवी आपका भी स्वागत करेंगे, लेकिन फिलहाल जो यहाँ पर रणनीति है वो काफी खतरनाक है। श्रीदत्त 11 भातान टीम की रफ्तार के साथ दुगनी आगे बढ़ती हुई, ये उड़ाया हवाई यात्रा लेती हुई जेबी के बल्ले से, इट्स आउट ऑफ द पार्क, दैट्स अ बिग 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 हिट। बल्लेबाज देख सकते हैं दोस्तों, अभी अभी 20-20 रनों के ऊपर खेल रहे, यानी कि कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 42 के ऊपर। 2 रन एक्स्ट्रा है, शायद एक वाइड की है, एक लेग बाइज की है, यानी कि कमाल के रन। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं अक्षरा एंटरप्राइजेस आमदार चषक 2024, ये प्रतीक भाया यानी इनकी भी JWR ट्रॉफी हमें 1 और 2 तारीख को जनवरी के नए सीजन में हमें नजर आएंगी, नए साल में। और कल उनका पहला मुकाबला होगा अक्षरा एंटरप्राइजेस 11 नौले। 2 टीमें खेलेगी, अजनबी स्पोर्ट्स प्रमोद की टीम भी खेलेगी लास्ट मैच, लेकिन फिलहाल आज पहली रात्रि। लेकिन हमारे रुपेश भाई गायकवाड़ और राकेश भाई का गायकवाड़, इनके खंबीर भाईजान जाने वाले रत्तेश भाई फायर, मंगेश भाई, विनायक भाई, मनीष भाई उनका स्वागत करेंगे। और विनायक भाई तो इसी मैदान के ऊपर लंबे लंबे छक्के मारने की ताकत है और रिकॉर्ड है इनका। और सेंसिबल क्रिकेट, सिर्फ दिशा दी थी लेकिन उससे बेहतर फील्डिंग नजर आई वहां पर। तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय, इसी 1 रनों की मदद से टीम पहुंची है सीधा 43 रनों के ऊपर। 15.18 का रन रेट, यानी कि प्रति ओवर यही रन रेट रहेगा तो लगभग 75 के आगे जाकर निकल जाएगी। सिद्धेश भी देख रहे कि ओले प्रीमियर लीग में उन्होंने काफी कमाल की बल्लेबाजी की थी सिद्धेश मुंगा जी ने, और उनके ही छोटे भाई आज यानी कि आर्य मुंगा जी, इन्होंने भी काफी कमाल का योगदान दिया है आज लेदर क्रिकेट में। उद्या शो मॅच असेल मला वाटतंय महाराष्ट्र पोलीस विरुद्ध आयोजक आणि कॅप्टन असतील सिद्धेश निलकंठ नाईक उर्फ पोऱ्याभाई ज्यांना आपण म्हणतो, उत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून ज्यांची ओळख। सिद्धेश देखील उद्या तुम्हाला इन एक्शन मध्ये आणि वाइस कैप्टन। तो चलिए इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल 30 और 3 ओवर के समाप्ति के बाद 43 रन, 12 गेंदें यहां पर बची और 10 विकेट अभी भी सुरक्षित है। ये शो मैच की ये ट्रॉफी कैमरामैन से हम विनती करते ये लीजिए। जो कल एग्जीबिशन मैच होगा, जैसे हम टाना वर्सेस रायगढ़ भी देखते हैं, लेकिन कल महाराष्ट्र पुलिस वर्सेस आयोजकों के बीच में, और मेरे ख्याल से
संजू भाई कल गेंदबाजी करेंगे शायद। चले सुबीर ट्रांसपोर्ट के ओनर हैं, उनकी भी मुझे अगर देखते हैं तो ताव देते रहते हमेशा, लेकिन कल कितना ताव देंगे अपनी गेंदबाजी में आने वाला समय ही बता पाएगा। ये ट्रॉफी देख सकते हैं दोस्तों जहां पर स्क्रीन के ऊपर, और कल कप्तान ये लीजिए पोरिया भाई नीलकंठ शेट, ये कल के शो मैच के कप्तान हो गए, लेकिन बच के रहना, सामने भी पुलिस वाले हैं। मेडन ओवर डालने का प्रयास भी कभी मत करना। तो चलिए बिल्कुल बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 43 रन, आखिरी 12 गेंदें बची है पहले राउंड का आखिरी मैच। ये देखिए सुमित पाटिल देख सकते हैं दोस्तों, बेहतरीन युवा खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं, जहां पर उन्हें अब जिम्मेदारियां वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ दी गई है। सूरज आएंगे गेंदबाजी के मार्ग पर, लेफ्टी बल्लेबाज जेबी 9 गेंदे 21 रन के ऊपर नाबाद। नीलेश भोईर 9 गेंदे 20 रन बनाते हुए अब यहां पर पूरी तरीके से हल्ला बोल करने का प्रयास करेंगे शायद। ओ हेलीकॉप्टर लुक देना चाहते थे इस गेंद को, एक ही रन वहां पर मिलेगा, अच्छी फील्डिंग नजर आती हुई। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से 44 रन बने 44 स्कोर कार्ड के ऊपर। एक आध ओवर यहां से ऐसा चाहिए हमें 11 केडीएच वागिलीवाड़ा टीम को कि जहां से कम रनों का ओवर यहां पर मिले। लालचंद गावन दोस्तों 53 साल का ये खिलाड़ी देख सकते हैं, इधर से उधर उधर से इधर भाग दौड़ हमेशा करते, आसान नहीं 53 साल के खिलाड़ी को बाउंड्री की तरफ फील्डिंग करना। दौड़ भी कितनी, फिटनेस देखिए कितना खतरनाक है इनका। 7-1 7-6 विकेट कीपर भी काफी खतरनाक माने जाते हैं दोस्तों। बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर था, फील्डर वहां पर सुमित मौजूद है। 1 रन तो पूरा, थोड़ी सी मिसफील्ड, उसका तुरंत फायदा उठाएंगे बल्लेबाज सूरज। थोड़े से नाखुश होंगे कि पहले एक्शन में आपको गेंद को पकड़ना चाहिए, जब तक दूसरे एक्शन में ये गेंद को पकड़ेंगे तब तक मौका मिलेगा बल्लेबाज के पास। 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 46, 46 रन। कोई भी विकेट नहीं गवाया पहले विकेट के लिए, सबसे किफायतीशीर भागीदारी यहां पर नजर आती हुई और जिसका फायदा उठाती हुई भातान टीम। फिर से एक बार जड़ में डालने का प्रयास, इस बार लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है भागेश सुरते, गेंद को उठाए। जब भी ये टीम ठाणे अंबरनाथ कल्याण डोंबिवली में जाती है तो निश्चित तौर पर इस टीम को हम देखते हैं दोस्तों कि दादा सरकार राइफल बैल के मालक एनडी शेठ पाटिल, आयशा 11 बुर्दुल जो बुर्दुल गांव के उद्योजक हैं, मलंगढ़ क्रिकेट एसोसिएशन 40+ के अध्यक्ष एनडी शेठ पाटिल, इनके नाम से हमेशा ये टीम खेलती है। और रुचित पाटिल सूरज पाटिल काफी बेहतरीन फैन है और उनके ओर से शुभकामना भी आ चुकी है, स्वागत है। और पहली एंट्री में अपनी बाइक इस सीजन की जीती थी सूरज ने। बड़ा शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद है वहां पर, आसान सा कैच प्रतीक के द्वारा, कोई गलती नहीं, बैट्समैन आउट। और आखिरकार लंबे समय के बाद यह पहला करारा झटका श्रीदत्त 11 भातन टीम को। ये लीजिए साइनाइड बॉयज ग्रुप, जिनके गले की ताइट मानी जाती है, प्रवीण भोईर अब बल्लेबाजी के लिए आते हुए। साइनाइड बॉयज ग्रुप इनकी ओर से आपको शुभकामनाएं। और राकेश दादा गायकवाड़ यही वो खिलाड़ी है प्रवीण जिन्होंने पहली पल्सर बाइक इसी मैदान के ऊपर जीती थी, वही बाहुबली, और आज भी उस पल्सर बाइक का उपयोग कर रहे हैं। राकेश गायकवाड़ लगभग कितने साल हुए इस टूर्नामेंट को? 5 या 6 साल कुछ हुए होंगे। अब भी वो बाइक यूज कर रहे पल्सर, और उनके करियर की मेरे ख्याल से वो पहली बाइक थी। जानते हैं कि पहले वो उनके करियर की बाइक थी, और आज भी उसको पूछते हैं वो बाहुबली। तैयार, 2 दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के सामने खेल रहे हैं, लेकिन बीट कर दिया दोनों खिलाड़ियों को। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गोली के रफ्तार से 4 रन, और टीम का 50 यहां पर पूरा होता हुआ श्रीदत्त 11 भातान टीम के। की दूसरी बाइक भी इसी मैदान के ऊपर जीती थी जब पारगांव की वो टूर्नामेंट थी। 4 रन आते हुए, लकी ग्राउंड है इनका, इतनी आसानी से तो मौका देंगे नहीं, और इस बार ठोका है मिड विकेट के ऊपर से। दैट्स अ कड़क 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 हिट।
4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 57। यस अंपायर, पानी की मांग, गेंद दीजिए मैदान के अंदर प्लीज। चलिए, बहुत जबरदस्त स्ट्रोक हमें देखने को मिला। अश्विन पाटिल देख सकते हैं भूमिका निभाते हुए। JWR की ट्रॉफी की जिम्मेदारी अभी बहुत सारी होगी और कमाल के योगदान। चलिए, पानी भी शायद चाहिए, लेकर जाइए। 12वें खिलाड़ी से गुजारिश करेंगे। फिलहाल आप तो यहाँ पर आर्या स्पोर्ट्स ओवले आयोजित रुपेश सुरेश गायकवाड़ साहब, ग्रुप ग्राम पंचायत ओवले सरपंच, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर सिद्धेश ट्रॉफी का ये शानदार आयोजन, उरन पनवेल आमदार चषक 2024 का ये जबरदस्त कारवा आपके सामने नजर आता हुआ। चलिए, गेंद और चाहिए शायद। चलिए, यहाँ पर अश्विन और दीजिए। 5-6 थोड़े से चेक करने रहते हैं। कोपरोली 11 कोपरोली नेक्स्ट मैच और उनके खिलाफ खेलेगी जय माता दी 11 दिगोड़े ग्राम पंचायत के माजी सरपंच तथा उरन विधानसभा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष विनती करेंगे मयूर शेठ घरत आइए मंच के ऊपर। और भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व नीलेश भाई पाटिल दिगोड़े, आपसे भी गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। तो टॉस के लिए आइए। दिगोड़े टीम के कप्तान, फिलहाल कोपरोली 11 कोपरोली टीम के कप्तान भी यहाँ पर मौजूद है। तो निश्चित तौर पर आइए, दोनों भी कप्तान। सेकंड राउंड का पहला मैच, और सेकंड राउंड का पहला मैच मेरे ख्याल से 4 ओवर का खेला जाएगा। ये स्क्रीन देख सकते हैं दोस्तों, पूरी तरीके से साइनेट ओवले, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं दो तरफ, एक तरफ ठेठ सरपंच रुपेश गायकवाड़, दूसरी तरफ बिंजोड़ का बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है नंदरा सेठ मुंगाजी, उनके साथ आप देख सकते हैं रतन भाई दापोलकर। लाइव कवरेज जहां पर राकेश शेठ गायकवाड़ अध्यक्ष है रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट और भारतीय जनता पार्टी उत्तर रायगढ़ जिला उपाध्यक्ष संजू भाई को देख सकते हैं। सुवीर ट्रांसपोर्ट्स, संपूर्ण ये आर्या स्पोर्ट्स ओवले ग्रामस्थ मंडल ओवले, इनका ये शानदार योगदान। आखिरी ओवर यहां पर बचा हुआ है। 11 में 23 नीलेश प्रवीण भुईर ने 2 गेंदों में 10 रन वहां पर बनाए। गजानन शेठ पाटिल माजी उप सरपंच, उनको देख सकते हैं। मनकुश शेठ नाइक, इनको भी आप देख सकते हैं। अक्षर एंटरप्राइजेस के ओनर भाई शेठ, इनको भी आप देख सकते हैं। बड़ा शॉट तो खेला जरूर है, लेकिन सीधा कैच छूटा, ये कैच तो छूटा है मेरे ख्याल से, और फील्डिंग थोड़ी सी शायद खराब नजर आया और अंपायर का इशारा, ये 6 रन। देख सकते हैं हाफ ट्रैकर की ये बॉल थी और आपके स्क्रीन के ऊपर भी ये रिप्लाई दिखाया जाएगा। कैच सिंपल था, ये आसान सा कैच, आपने माथे पर मारने से क्या फायदा, विनय थे मेरे ख्याल से। किरण भाई रुकिए, आप मत जाइए, थोड़ा गुस्से से आग बबूला मत होजिए, फील्डिंग होती है कभी कभी खराब। चले, बिल्कुल आप देख सकते हैं हमारे आदेश बैल के मालक नीलेश शेठ पाटिल वकीलवाड़ा, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। और सेंसिबल क्रिकेट, शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है और यही दिखा दिया है वहां पर खिलाड़ी ने। और अंतिम क्षणों में क्या बढ़िया फील्डिंग का नजराना पेश करते हुए वहां पर खिलाड़ी तब तक 2 रन तेजी के साथ पूरे किए। डेफिनेटली अपनी टीम के लिए इस खिलाड़ी ने टोटल 2 रन बचाए। तब तक 2 रनों के मदद से श्री दत्ता 11 बातान टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 65। आखिरी इस ओवर की गेंदें बची है टोटल 4 गेंदों के ऊपर कहां तक जाना चाहेगी, जरूर हम देखना चाहेंगे। क्या हाईएस्ट टोटल 71 है, उसका यह हाईएस्ट टोटल स्कोर क्या पूरी तरीके से तोड़ पाएगी। और बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, विकेट कीपर की तरफ गेंद जाती हुई, बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। यही करना चाहिए कभी कभी, आप जब खेलते हो बड़े बड़े शॉट अगर आपके ओवर में आते हैं, फील्डिंग खराब होती है, तो अपने आप को कंट्रोल में रखना है। चलिए, निवृत्ति भी आ चुकी है जय माता दी दिगोड़े 11 टीम के कप्तान। जैसे ही ये इनिंग समाप्त होगी तो फिर टॉस बॉक्स में जुड़ जाएंगे रिवॉल मात्रेसर इनके साथ। रन संख्या है फिलहाल 65। छक्का आने के बाद डबल आया, फिर ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, और यही कभी कभी होता है। इस बार भी अच्छी गेंद अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला है वाइड एशिया लॉन्गन और मिड विकेट की तरफ, तब तक उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक मात्र रन दूसरा भी यहाँ पर कंप्लीट। प्रवीण जानते हैं कि एक 2 रन बहुत इंपॉर्टेंट होते हैं, उन्होंने खुद को स्ट्राइक लेने के लिए विवश नहीं किया। वो चाहते तो यहाँ पर नीलेश का विकेट भी रनआउट के तौर पर गवा भी सकते हैं, लेकिन वो जानते हैं कि कॉन्फिडेंस इस खिलाड़ी का सेट हो चुका है। 15 गेंदों में 33 की पारी उन्होंने खेली है, तो ये भी लय में है, तो इन्हें भी ज्यादा मौका दिया है उन्होंने। चलिए, इस बार क्रॉस बैटर खेलने का प्रयास अपील लाउड की गई थी और ये चलिए डायरेक्ट हिट
और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। प्रवीण भुईर बैक टू द पवेलियन। कानपोली गावचे अक्षय पाटील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आदिवासी संघाला देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं पुरस्कृत केलं जातं। आपल्या रेग्युलर संघांना देखील, ग्रामीणच्या संघांना देखील त्यांच्या माध्यमातून पॅकरशिप केली जाते। ते अक्षयभाई पाटील आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। सतीश टावरे न्यू बैट्समैन मैदान के अंदर आप देख सकते हैं, बल्लेबाजी के लिए जबरदस्त बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं मिडिल ऑर्डर्स में ये भी, लेकिन इस बार इनके हिस्से में आखिरी गेंद बिल्कुल यहां से बची हुई है। बोलो तैयार, रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे। 67 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। ओ आते ही टावरे ने बड़ा शॉट खेला जरूर, लेकिन सीधा गेंद प्रतीक सुरते के हाथों में, बैट्समैन होंगे आउट। और इसी के साथ इनिंग्स भी यहां पर समाप्त हुई है। और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 67, 67 रन। 68 का लक्ष्य होगा, लक्ष्य को रोका जाएगा। इसके आंखों देखा है सेकंड इनिंग्स में संयम जुड़ेंगे हमारे साथ। तब तक चलते टॉस बॉक्स में रिवॉल्व मात्रे सर इनके पास। थँक यू प्रवीण। आपण टॉस करून घेऊया। जय माता दी दिघोडे विपक्ष कोपरोली 11 कोपरोली। चला टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया। मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। कोपरोली 11 कोपरोली विपक्ष जय माता दी दिघोडे, विनर वर्सेस विनर, 4 षटकांचा मॅच। सरपंच साहेब या टॉस करूया आपण। रुपयाची गायकवाड सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल। विनर वर्सेस विनर, 4 षटकांचा मॅच। रूल्स फॉलो करायचे आहेत तुम्हाला। 20 मिनिटांमध्ये पहिला सत्र संपवायचाच आहे। हेड कॉल कोपरोली, बट इट इज टेल। टॉस जिंकलाय जय माता दी दिघोडे संघ। निर्णय बॅटिंग यस, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। बघा पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मधून, टॉस बॉक्स मधून माहिती देऊया। टॉस जिंकलाय जय माता दी दिघोडे संघानं कोपरोली 11 कोपरोली टीमच्या अगेन्स्ट, आणि त्यांनी सुद्धा परत एकदा बॅटिंग घेतली। म्हणजे बघा, प्रत्येक संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतोय, ही स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक संघाची। परंतु काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण पाहणार आहोत। तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा टॉस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील संयम घरात। दत्त 11 बातंग क्रिकेट संघ आणि सलामीची जोडी अमय 11 केडीएच वाघिलीवाडा संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवा। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही एन्जॉय करताय आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। जय माता दी 11 दिघोडे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कोपरोली 11 कोपरोली। उरण परिसरातील दोन्ही ताकदवर संघ तुम्हाला आता पाहायला मिळतील। जो जिंकेल तो थेट जाईल तिसऱ्या लढतीमध्ये। 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो। आताच काही क्षणापूर्वी पनवेलचे विकासाचा महामेरू ज्यांना आपण नेहमीच म्हणतो आणि फॉट्रिक ज्यांना चौथ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहिलीत। त्याच्यानंतर खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिलीत। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिलात आणि तमाम आमचे हे सर्व मान्यवर मंडळी तुम्ही देखील या व्यासपीठावरती पाहताय। तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। जीत के लिए 68 रनों का लक्ष्य है और इस लक्ष्य का पीछा कैसा होगा, ये फिर से एक बार वही इतिहास बरकरार रहेगा कि पहले बल्लेबाजी करने वाली 3 मैचेस अभी तक 3 टीमें जीती है। क्या फिर इतिहास को यहाँ पर बदला जाएगा? उसका जवाबी हमला देने के लिए अमय 11 केडीएच वाघिलीवाड़ा टीम के 2 आरंभिक बल्लेबाज सूरज पाटिल और प्रतीक सुरते। आइए कमेंट्री में होगा बदलाव। अब आएंगे संयम घरत मैन फ्रॉम दागटीजुई। थैंक यू।
तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं पाहतो मित्रांनो की बैलगाडा क्षेत्रामध्ये आज आपण पाहताय या विभागामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं असे बिंजोडचा बेताज बादशाह नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचं स्वागत करतो। त्याच्यानंतर बच्चा पक्षा ही स्वतःची बैलजोडी, स्वतःचा ड्रायव्हर असा रायगडचा टायगर छकडेवाला कृष्णा शेठ कटेकर बंगारपाडा, नयन शेठ कटेकर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नयन शेठ कटेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील, नंदराज शेठ मुंगाजी हे देखील पाहायला मिळतील, कृष्णा शेठ कटेकर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील। देऊया त्यांना आपण शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व क्रीडा प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू। आर्या स्पोर्ट्स ओवले आयोजित सरपंच रुपेश सुरेश गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषक 2024 पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचा इतिहास हेच सांगतो की प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या 3 सामने बॅटिंग करणारी टीम जिंकली। आणि पुढील मॅचचा देखील टॉस झाला, तिथे जय माता दिगोडी टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। आजच्या रात्रीमध्ये प्रथमतः बॅटिंग करणारे संघ जिंकलेत। या मॅच मध्ये तो इतिहास बदलला जाईल का? आर्यन दत्ताशेठ मुंगाजी यांनी आज लेदर क्रिकेटमध्ये आणखीन एक नवीन विक्रम केला। 3 ओव्हर मध्ये 4 विकेट्स लेदर क्रिकेटमध्ये त्याने घेतले आणि 10 बॉल मध्ये 25 ची वादळी खेळी लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली। आणि त्याला देखील आपण पुढील वाटचालीसाठी आणखीन खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। अगदी ओवले टेनिस क्रिकेटचं नाव मोठं आहे, त्याच्या पाठोपाठ लेदर क्रिकेटमध्ये देखील ओवलेचा चमचमणारा हिरा आपल्याला पाहण्याची संधी मिळेल। मॅच सुरू आहे। श्रीदत्त भाताण प्रथमतः बॅटिंग केली, त्याने धावा काढल्या 67-68 धावसंख्येचं आव्हान उभं केलं त्यांच्या विरोधात अमय 11 KDH वाघिवलीवाडा। मॅच मध्ये मजा येईल। एकीकडे सूरज पाटील आहे, त्याच्या सोबतीला प्रतीक सुरते, 2 नामांकित अष्टपैलू दर्जेदार आणि विस्फोटक अंदाजनं बॅटिंग करणारे खेळाडू सलामीसाठी आलेत। बॉलिंग ट्रॅक वरती त्यांना थांबवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये जयेश भोईरला तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट्स न आणखीन एक डॉट बॉल, संलग्न दुसरा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी सुरुवात दमदार केली गोलंदाज जयेशनं। गोलंदाजाची खासियत राहिली फलंदाजांना बांधून ठेवायचा, अगदी परफेक्ट लाईन वरती गोलंदाजी करणारा गोलंदाज, युवा तेज तर्रार आणि प्रतिभाशाली नावलौकिक असणारा गोलंदाज तुम्ही इन ऍक्शन मोड मध्ये पाहताय। जयेशची 2 षटकं नेहमी चर्चेचा भाग राहिलेत भाताण टीम साठी। इथून 2 बॉल आतापर्यंत डॉट आलेत। चला तदनंतर तिसऱ्या बॉल वरती प्रहार केलाय, बॉलला दडल्या ऑन साइडला, बॉल एका टप्प्यानं सीमा पार धावांचा श्रीगणेश करणारा पहिला चौकार। तिसऱ्या बॉल वरती आला एक दमदार चौकार। बॅट्समन प्रतीक सुरतेच्या बॅट मधून 2 बॉल पर्यंत शांत राहिले आणि त्याच्यानंतर ऑन साइडला एक दिमागदार फटका फिरून खेळलाय, जागा बनवली, शफल झाला आणि त्याच्यानंतर नटराज स्टाईलनं बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एका टप्प्यानं बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। बडे मॅच का बडा खिलाडी, टार्गेट ठाऊक आहे त्याला 68 बनवायचे, त्यामुळे आता इथून वेगानं धावा काढण्याचा प्रयत्न बॅट्समन प्रतीक सुरतेचा। आणखीन एक पॅडल स्वीप केलाय मिड विकेटला, फिल्डर उभा, रन्स एक कंप्लीट झाली, दुसरा धावेचा पलटवार, यस नो ऐन मोक्याच्या क्षणाला चांगला कॉल केला, दुसरी धाव धोक्याची राहील आणि इथून रन्स सिंगल मिळायला जाईल। 5 बॉलचा खेळ झाला, धाव फलकावरती 9 धावा। प्रथम स्ट्राइक वरती सूरज पाटील 13.60च्या रिक्वायर्ड रन रेटनं मॅचला जिंकायचं अमय 11 KDH वाघिवलीवाडा टीमला। त्यांच्या विरोधात श्रीदत्त भाताण, प्रवीण भोईर ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये प्रथमतः पहिली बाईक रजनी क्रिकेटमध्ये जिंकली आणि सर्वाधिक लकी क्रीडांगण म्हणून प्रवीण भोईरसाठी राहिलंय। त्यामुळे या मॅच मध्ये आज देखील त्याच उमेदीने त्याची बॅटिंग पाहायला मिळाली। गोलंदाज तयार जयेश, सूरजसाठी हा बॉल आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, आणखीन एक डॉट बॉल आलाय। पहिलं षटक राहिलं जयेश भोईरच्या नावावरती, ज्यामध्ये जरूर 2 चौकार आले, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा दमदार वापसी करत पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त 9 धावा।
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रति ओव्हर आपण चर्चा केली की 13.60 जे अगदी रिक्वायर्ड रन रेट पाहायला गेलं तर तेवढं मोठं नाहीये आणि बॅट्समन देखील प्रचंड फॉर्म मध्ये आहे. सूरज असेल, त्यानंतर प्रतीक, भागेश, नेहमी या नावाची चर्चा राहिली. दर्शन, सुमितला देखील आज आपण स्क्वॉड मध्ये पाहू शकाल. त्यामुळे या 68 धावा बनवण्यासाठी चांगला परफॉर्मन्स त्यांना द्यायचा. तर दुसरीकडे बॉलिंगची ताकद आहे. श्री दत्त बातांड, नेहमीच या टीमनं गोलंदाजीच्या जोरावरती देखील बऱ्याचशा मॅचेस मध्ये बाजी मारली आहे. बॅटल चांगल्या, बिग बॅटल. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक दुसरं षटक घेऊन येतात प्रवीण भोईर. पातान टेनिस क्रिकेट मधील बाउल बॉलिंग या नावानं ओळखला जाणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रवीण भोईर तयार झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न प्रवीण. पुढची मॅच आहे 4 षटकांची. जय माता दी दिघोडे आणि त्यांच्या विरोधात कोपरवली 11 कोपरवली. आणि त्याच्यानंतर पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल कानपोळे आणि या मॅच मधून जिंकणारा विनर संघ पुढच्या नेक्स्ट मॅच मध्ये विनर्स वर्सेस विनर खेळेल. सुरुवातीचे पहिले सामने अगदी आपण 4 लाईन नुसार खेळलो. तर स्पर्धेचा आनंद घेतात आपण पाहू शकाल मित्रांनो, शिवसेना तालुका प्रमुख बिंदासबाई टोंबरे यांचे कंदे समर्थक तथा नेरेदुंद्रे विभाग शिवसेना विभाग प्रमुख सुकेशभाई भोपी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल शिवसेना उपशाखा प्रमुख दीपक पाटील हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर एक दमदार ऑलराऊंडर अक्षय मस्कर आणि एकेकालचा डावखुरे आताचा दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख असे रुपेश भोपी हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला आनंद घेत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं आपण स्वागत जरूर करू. 24 लाईव्ह इव्हेंट्स. प्रवीणला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आला. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण तयार. आडव्या बॅटने खेळलाय, डिप मिड विकेटला फटका चांगला आहे. एका टप्प्याने बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. चांगला स्ट्रोक आणखीन एक आलाय प्रतीक सुरतेच्या बॅट मधून. चौकार. वेळेवरती तुम्हाला षटक कव्हर करावी लागतील. लेग कट करण्याचा प्रयत्न केला प्रवीण भोईर. तर संयम बघा, टीम अलर्ट, टीम टायमिंग अलर्ट असेल टीमला. प्रवीण जरा सूचना घ्या की 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची याची आपण नोंद घ्या. डेफिनेटली 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र संपलं, त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये देखील तेच टाइम आहे. त्यामुळे वेळेवरती तुम्हाला खेळावं लागेल. रिव्हर्स स्वीप स्विच हिट केलाय. आजच्या रात्रीतला तेवढाच दिमागदार फटका. आजच्या रात्रीतला दुसरा रिव्हर्स स्वीपचा षटकार. प्रतीक सुरते 9 बॉल मध्ये मागील त्यानं 23 धावा काढल्या. टीमची टोटल देखील 23 आहे. सूरज 1 बॉल खेळला, त्याच्या बॅट मधून रन्स आली नाहीये. 1 मॅन आर्मी. आता समीकरण 20 बॉल मॅच जिंकण्यासाठी 45 धावेची आवश्यकता. वेगवान गोलंदाज, त्याच्यावरती वेगवान फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका टोलवण्याचा प्रयत्न केला. डिसिजन इथून बॅटकट. एक सिंगल बॅट्समन प्रतीक सुरतेच्या खात्यामध्ये. 10 बॉल मध्ये 24 धावा, 240 स्ट्राइक रेट. बॅटिंग. तसेच आपण पाहू शकाल शिवसेना नवीन पनवेल उपशहर प्रमुख रवींद्रभाई पाटील मानकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांचे आपण ओळखता पाहतो ते अर्थातच रवींद्रभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सूरजच्या वाट्याला अगदी शेवटचाच बॉल. मागील ओव्हर मध्ये देखील शेवटच्या बॉल साठी तो आला, तिथे रन्स आली नव्हती. या ओव्हर मध्ये देखील सूरज पाटील आला शेवटचा बॉल खेळण्यासाठी. 19 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 44 ची आवश्यकता. प्रवीण भोईर तयार. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फर्स्टला स्टंपच्या मागून विकेट किपरनं कॉल केलाय आणि इथे पकडलाय. एक लाजवाब कॅच. बिग फिश इन द नेट. मोठा मासा अडकलाय जाल्यामध्ये. सूरज पाटील झेलबाद.
समाधान एखादा खेळाडू जर मैदानावरती खेळत असताना आणि त्यांचे भरपूर काही फॅन फॉलो असतात, मैत्री परिवार असतो आणि आज भातान संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्यासाठी परेश मस्कर एक चांगला यष्टीरक्षक आणि सचिन मोरे ऑलराऊंडर जितू 11 जय हनुमान नेरे संघ यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत. विकेट्स फार मोठी मिळाली श्री दत्त बातान टीमला. प्रवीणनं सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये 15 परंतु त्याच्यानंतर शेवटच्या बॉल वरती एक महत्वाची विकेट संपादित केली. 18 बॉल आणि 44 धावा. 3 षटकांचा खेळ राहिला आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 44 आवश्यकता. सलामीला आलेला बॅट्समन आपण प्रतीकला पाहतोय जो अद्याप खेळपट्टीवरती पाय रोवून बसलाय आणि त्याला ठाऊक आहे जर इथून एखाद ओव्हर मध्ये आणखीन 15-18 रन्स आल्या तर सामना पुन्हा एकदा हलक्याशा प्रमाणात सोपा होईल. परंतु तशी बॅटिंग व्हायला हवी. नवीन खेळाडू वन डाऊनच्या भूमिकेत भागेश सुरते. सूरज पाटील बाद झाल्यानंतर आणखीन एक तेवढाच नामांकित खेळाडू क्रीडांगणामध्ये आला भागेश सुरते. हा खेळाडू देखील ती क्षमता ठेवतो. हा देखील एक जिद्दीने लढणारा खेळाडू आहे, त्यामुळे या मॅचला सहजासहजी ते पराभूत होण्याची अपेक्षा करणार नाहीयेत. 18 बॉल 44 ची मॅच. डू ऑर डाय. जिंकाल तर या स्पर्धेमध्ये थांबायची संधी मिळेल, खेळायची संधी मिळेल, त्यामुळे ही मॅच महत्वाची आहे. दोन्ही टीम्स बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये 9 दिल्या. विकेटचं खातं 0 राहिलं, परंतु ज्या गोलंदाजावरती सातत्याने श्री दत्त बातांचा विश्वास राहिला तो गोलंदाज जयेश भोईर आला. वेगवान गोलंदाज. 18 मध्ये 44 आता रोखायच्या. डिफेंड होतील का पुन्हा एकदा या मॅच मध्ये? या धाव संख्या आतापर्यंत 3 मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्यात आणि चौथी मॅच. 18 बॉल 44. गोलंदाज जयेश भोईर सज्ज. चला टाइम अलर्ट आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या आयोजकांकडून सूचना आली आणि अंपायर्स देखील अलर्ट आहेत, त्यामुळे जो काही निर्णय असेल तो तदनंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी कृपया थोडीशी घाई करा. आपण कॅप्टन्सला मी रिक्वेस्ट करू. श्री दत्त बातान वेळेच्या अभावी अगदी थोडेसे मागे चाललेत आपण. 18 बॉल 44 धावा. मोठा फटका केलाय बॅटच्या रॅडार मध्ये. आज थांबायचं नाव घेत नाहीये. मोठी फलंदाजी त्याला साकारायची आहे आणि वैयक्तिक धावसंख्या 11 बॉल मध्ये 30. आणखीन एक षटकार. सध्या खरं तर प्रतीक सुरतेला गरज आहे या खेळीची. संकटात आलाय वाघेलीवाडा संघ. अमय 11 महेंद्र नाईक डॉन यांनी पॅक केलेला हा संघ. मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. 17 बॉल 38 समीकरण. एकट्या खेळाडूच्या 30 धावा आहेत. टीमच्या देखील 30. आता फटका फसलाय. जेलची संधी आहे. आणखीन एक महत्वाचा खेळाडू ज्या खेळाडूने आतापर्यंत जिद्दीने बॅटिंग केली तोच प्रतीक सुरते. 12 बॉल मध्ये 30 वरती बाद झालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रतीक सुरतेची. 12 बॉल मध्ये 30 काढल्या, परंतु आता तो बाद झालाय. नवीन खेळाडू जात आहेत मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावरती सुमित येताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे. समीकरण राहिलेत आता 16 बॉल त्यामध्ये 38 आवश्यकता. पहिल्या बॉल वरती जयेश वरती आक्रमण केलं, परंतु त्याच्यानंतर जयेशची कलात्मकता, जयेशचं कौशल्य आणि एक चांगला बॉल रिलीज करत खेळाडूला बाद केला. चांगला कॅच पकडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा अगदी सरळ हातामध्ये त्याच्या कॅच आला आणि एक चांगला कॅच गॅदर करत असताना नवीन खेळाडू सुमित. मॅच संपली नाहीये. इथून 16 चेंडू 38 धावा. 1-2 मोठे फटके. सूरज पाटील यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये. सुमित पाटील हा खेळाडू क्रीडांगणामध्ये आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला बॉल चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थोडंसं फ्लंबल त्याचा फायदा उचललाय दोन्ही खेळाडूंनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. जेव्हा फटका खेळला लगेच कॉल केला की 2 धावेसाठी आपल्याला पळायचंय आणि ते 2 धावा देखील जलद गतीने पूर्ण करत असताना 2 धावेने संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. 4था सामना आणि त्याच्यानंतर साखली सामने विनर्स वर्सेस विनर. इट्स अ नो बॉल. बॉल पडल्यानंतर डायरेक्टली अंपायर्सने कॉल केला हा बॉल नो आणि इथून नो+1. टोटल 2 धावा मिळतील.
फ्रंट फूटचा अतिरिक्त वापर आणि ते सांगत असताना स्टेप आउट केलं गोलंदाजानं, पुढे सरसावले, खांद्याचा जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज पुढे निघून गेले. त्याच कारणास्तव हा नो बॉल. फ्री हिटची संधी आहे. जो दबाव या षटकामध्ये वाढला होता तो दबाव आता दूर करण्यासाठी पुन्हा एकदा संधी आली. मॅच आली आता समीकरण. येणारे 15 बॉल आणि त्यामध्ये काढायचे 34 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा रूल आहे. मागील 4 सामने आपण 3 सामने पाहिले अगदी एकतर्फी राहिलेत. चला या मॅच मध्ये आता वेगळं चित्र, वेगळं दृश्य पाहायला मिळतंय. हा सामना अगदी वेगळ्या स्थितीमध्ये चाललाय. गरमागरम माहोल, या गुलाबी थंडीमध्ये आता ऊर्जा वाढली या मॅच मध्ये देखील. 15 बॉल 34 मॅच. फ्री हिटचा हा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, कनेक्ट झाला नाहीये बॉल. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. लेग कट केला हा बॉल आणि तदनंतर डॉट बॉल. जेवढ्या अशा सिच्युएशन मध्ये डॉट बॉल येतील तेवढा फायदा मिळेल श्रीदत्त बातान टीमला. आता प्रेशर वाढत असताना प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण करायचं. 14 बॉल 34 धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक नो बॉल. पुन्हा एकदा फ्रंट फूटचा अतिरिक्त वापर, स्टेप आउट पुन्हा एकदा घडलं. त्या ठिकाणी चांगली कामगिरी पंच करतात. अगदी चांगलं लक्ष अंपायर्स आणि क्वालिटी अंपायरशी दाखवत असताना आणखीन एक नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. मागील फ्री हिटची संधी मिळाली तिथे बॅट्समन मिस झाले, धावा आल्या नव्हत्या. आता समीकरण पुन्हा एकदा दुसरा नो बॉल. गोलंदाजानं लाईन लेंथ अगदी चांगली पकडली जयेशनं. तो गोलंदाज थोडेसे पुढे निघून गेले लाईनच्या आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल आहे. दुसरा नो बॉल या षटकामधील. आता या बॉल वरती मोठा फटका येईल का, कारण मागील बॉल वरती बॅट्समन शांत होते. इथून आक्रमण करायचं. फलंदाज सुमित पाटील आणि भागेश सुरते. चला पुन्हा एकदा लेग कट. वारंवार तोच प्रयत्न. कट करण्यामध्ये माहीर आहे जयेश. मागील 3 बॉल त्यानं लेग कट केले. अतिरिक्त टर्न झाला. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजाकडे वलन देण्याची क्षमता, गोलंदाजाकडे फलंदाजांना थांबून ठेवण्याची क्षमता आणि इथून वारंवार डॉट बॉल. 2 फ्री हिटचे बॉल निघून गेलेत. बॅटची एज मागच्या दिशेनं बॉल पकडला. विकेट कीपरनं चांगला प्रयत्न केला कॅच पकडण्याचा, परंतु वेग प्रचंड होता या बॉल वरती. डॉट बॉल येईल आणि आता समीकरण. येणारे शेवटचे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 33 आवश्यकता. थँक्यू. संयम. खरं तर आपण पाहतोय स्क्रीनवर श्री रोशन गायकवाड यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा. स्क्रीनवर रोशनला पाहू शकाल. रोशन गायकवाड खूप मेहनत घेतली. खरं तर रोशन गायकवाड यांनी आमच्या सरपंच साहेबांसाठी, त्याचबरोबर नेहमीच त्यांचं योगदान खूप चांगलं असतं आणि आज खरं तर त्यांचा वाढदिवस आहे. आमदार साहेब ज्या पद्धतीने आत्ताच निवडणूक पार पडली त्यानंतर त्यासाठी देखील रोशन गायकवाड यांची खूप मेहनत राहिली आणि आज खरं तर तुम्ही स्क्रीनवर त्यांना पाहू शकाल. श्री रोशन गायकवाड त्यांचा वाढदिवस याच व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न होणार आणि आर्या स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर चला जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 12 बॉल 33 मॅच. रिक्वायर्ड रन रेट आता मगाशी 13.60 वरती होता, तो आता पुढे निघून गेलाय. तब्बल 16.50. प्रत्येक ओव्हर मध्ये 16-17. अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय. अगदी हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार. सुमितच्या बॅट मधून आलाय षटकार. फुल टॉस बॉल केला गोलंदाजानं आणि तिथे फुल टोल वसूल करणारी फलंदाजी. या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचकता वाढवली आहे. आता समीकरण शेवटचे 11 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे सांगत असताना सुमित पाटील 3 बॉल मध्ये 8 काढल्या. त्यामध्ये हा महत्वाचा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती संदेश भोईर.
आता मॅच बॅलन्स आहे अगदी 50-50. 11 बॉल मध्ये 27 चेस. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल निघून गेला. रन्स मिळते 1 धाव. जरूर चांगला फटका खेळला परंतु थोडासा बॉल थोडासा खाली राहिला त्याच कारणास्तव एक सिंगल. मागील 2 बॉल मध्ये संदेशनं 7 धावा खर्च केल्यात. समीकरण राहिले येणारे 10 चेंडू आणि अद्याप 26 धावेची आवश्यकता. भाग्येश सुरते अद्याप रन्स काढू शकले नाही. चला 4 बॉल डॉट खेळले आणि 5वा बॉल खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. 5व्या बॉल वरती आला त्याचा षटकार. या षटकामध्ये आलेत लगातार 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत, एक सिंगल. 13 धावा खर्च झाल्या जिथे 12 मध्ये 33 काढायच्या होत्या. आता समीकरण 9 बॉल 20 धावेची आवश्यकता. भाग्येश सुरते, वन टीम ब्रॉज इन ट्रबल, द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. या टीमचा सुपर खेळाडू मैदानामध्ये आपला जलवा दाखवत असताना भाग्येश सुरते. चला जय माता दी दिगोडे टीमचे खेळाडू अगदी कॉमेंट्री बॉक्स जवळ या. सर्व आपले कॅप्टन वाट पाहतात. इथून आणखीन एक खोदून काढलाय फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डेफिनेटली जलवा आता मात्र सुरू झालाय संयम. कारण विचार केला तर हे 2 षटकारांनी सामन्यातलं चित्र बदललं. आता 8 चेंडू आणि 14 धावा. काय मॅचचा नक्षा बदललाय बघा या 2 षटकारानं. ज्या भागेशनं 4 बॉल डॉट खेळला होता तोच भागेश आता बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे वातावरण टाईट आणि गरम करतोय भागेश सुरते. मागील 3 मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करणारा संघ जिंकला. त्याच्यानंतर ही 4थी मॅच जिथे चेस आता सोपी झाली. 8 चेंडू 14 ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, क्षणाक्षणाला वेगवेगळे दृश्य दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मागच्या दिशेनं फिल्डिंग झाली खराब. टाळ्यांचा गजर 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 करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. 4 रन. कशा पद्धतीनं बॅटची एज घेतली आणि बॉलला टर्न मिळाला आणि चौकार गेला. हे नशीब देखील बलवंत आहे आता वाघिवलीवाडा संघाच्या बाजूनं. कारण हा आलेला चौकार पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. नक्की ज्या खेळाडूंना सलग्न 4 बॉल डॉट खेळले त्याच्या पुढील 3 बॉल मध्ये त्यांना 16 जमा केल्या. 2 षटकार 1 चौकार. बॅकफुटला गेले. आणखीन एक चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो देखील फ्लंबल झालाय. बॉल जाईल आणखीन एक सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. चला स्पीडअप करायचे. आता मॅच मध्ये रंगतपणा वाढली आहे. चला 6 चेंडू 6 धावा. संयम काय बघा मॅचनं पूर्णपणे चित्र बदललंय. चला स्पीडअप करायचे. भातान टीम तुम्ही जास्त आता विचार करू नका. आता योग्य गोलंदाज वापरावा लागेल. 6 बॉल 6 धावांची गरज. 12 मध्ये 33 काढायच्या होत्या. गोलंदाज संदेश भोईर आला. त्यानं 4थ्या षटकामध्ये अगदी 27 धावा काढल्या आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल. या शेवटच्या 6 बॉल मध्ये फक्त 6 ची आवश्यकता. हेमंत कोहली सर, गणेश सर तुम्हाला वॉर्न करावं लागेल कारण 20 मिनिटांमध्ये हा सत्र संपवायचा आहे. अन्यथा मग एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे प्लीज कोऑपरेट इमिजिएटली फास्ट. आयोजक आमच्या मागे घाई करतायत की लवकर लवकर सुरू करा. 6 चेंडू 6 धावा. किती धावांचा पल्ला दूर होता संयम. चेंडू आणि धावांमध्ये एवढा अंतर होता की असं वाटत होतं की आता श्रीदत्त भातान संघ विजय होणार की काय, परंतु नाही. भागेश सुरते आणि सुमित पाटील जबरदस्त फलंदाजी. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता होती. आता 6 बॉल 6.
खराब गोलंदाजी. मागील षटकामध्ये खराब गोलंदाजी राहिली आणि आता समीकरण रन अप बॉल प्रत्येक बॉल वरती एक सिंगल देखील इथून मॅच जिंकून देईल. पण शेवटचे 6 चेंडू 6 ची आवश्यकता. 62 बनल्यात, 2 खेळाडू बाद झाले. बागेश सुरते मागील 4 बॉल मध्ये 20 धावा जमा करू शकला, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. एकीकडे सुमित पाटील 4 बॉल मध्ये 9 काढल्यात. आता समीकरण शेवटच्या 6 मध्ये 6 ची आवश्यकता. जय माता दी दिगोडे टीम आणि त्यांच्या विरोधात पुढची लढत कोपरवली 11 कोपरवली या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही उरण तालुक्यातील हे संघ एकाच विरोधात पुढच्या मॅच मध्ये उतरतील. इथे 6 मध्ये 6 ची आवश्यकता. अलंकार भोईर यॉर्कर बॉल लाईन चांगली होती, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर देत असताना एक झाले. पूर्ण दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण करण्यामध्ये खेळाडू सफर राहिल्या. आता समीकरण 5 चेंडू आणि 4 धावा. किती प्रेशर आहे, किती दबाव आहे या मॅच मध्ये. डेफिनेटली बघा, इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा घेतल्या संयम. आणि ही रणनीती आखवली आहे अमेय 11 वाघिवली वाडा संघ. महेंद्र नाईक डॉन यांनी पॅक केलेला हा संघ आता थोडासा मी म्हणेन अशा उंचावलेले असतील या मॅच मध्ये. येणारे 5 बॉल 4 धावा. गोलंदाज अलंकार भोईरचा पुढचा बॉल. मॅच संपली नाहीये, बॉल राहिलाय थोडासा खाली. इथून आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 4 ची आवश्यकता. प्रेक्षक जागेवरून उभे झालेत, आता एकमेकाला विचारू लागलेत हा सामना टर्न होईल का, 6 धावा वाचवल्या जातील का. चांगली मॅच एन्जॉय करत असताना सर्व लाडके आमचे प्रेक्षक. 4 मध्ये 4. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. मागील षटकामध्ये 27 जरूर आल्या, परंतु इथे अलंकार भोईर युवा गोलंदाज, युवा कामगिरी, दमदार कामगिरी. 3 बॉल मध्ये फक्त त्यानं 2 दिल्यात. आणि आता समीकरण 3 बॉल 4 धाव संख्येची आवश्यकता. जब तक न सफल हो नींचेंद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आता मात्र चुरशीचा सामना रंगतदार आजच्या रात्रीतला रफ अँड टफ. हो इथे मात्र आपण पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळाली आहे. संयम अजूनही मॅच बॅलन्स. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यस, मागील काही दिवसा अगोदर रामबाग ट्रॉफी मध्ये जासईच्या विरोधात याच अलंकार भोईरनं 6 मध्ये 7 वाचवल्या होत्या. आणि इथे देखील त्याच्यावरती जिम्मेदारी टाकली कॅप्टननं. 6 मध्ये 6 वाचवायचे आहेत. आणि काय बॉलिंग करतोय. 2 मध्ये आता 3 ची आवश्यकता. आता घाम फोडलाय, आता प्रश्न पडलाय KDH वाघिवलीवाडा अमेय 11 या टीमला. जो सामना मगाशी सोपा वाटत होता तो आता सामना कठीण झालाय. या क्रिकेटच्या आपण दिवाने का झालोय तर त्याचं कारण आहे, मगाशी चित्र विपरीत होतं आणि आता सामना विपरीत झालाय. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. मगासपासून आपण 1 साइड सामने पाहिले आणि जो सामना प्रेक्षकांना पाहायचा होता तशी मॅच आता आली आहे. 2 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. इम्पॉर्टंट बॉल या मॅच मधला. बागेश सुरते जो खेळाडू 8 बॉल मध्ये 20 काढू शकले आणि सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये एकही धाव काढली नव्हती, तो भागेश आता मैदानामध्ये 4 8 चेंडू आणि 20 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय. चला आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही अलंकार भोईरसाठी. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू. यास वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. काय संयम बघा या मॅच मध्ये काय घडलाय. इथं रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन रिव्ह्यू वाईट साठी चेक केलं जाईल, तपासलं जाईल. सर्वांच्या नजरा स्क्रीनवर असतील, परंतु सर्वांच्या आमच्या नजरा आमच्या टीव्ही स्क्रीनवर असतील. काय असेल डिसिजन. हा बॉल डॉट गेला तर नक्की संकटात येईल वाघिवलीवाडा. इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली की नाही हे पाहावं लागेल. व्हॉट इज डिसिजन. लीगल डिलिव्हरी. इथे अंपायर कॉल. थर्ड अंपायर बॉल इज लीगल. म्हणजेच काहीच नाहीये. बॉल डॉट. स्क्रीनवर देखील पाहायचा अजूनपर्यंत निर्णय देऊन सुद्धा सर्वांच्या लक्ष नजरा हा पाहू शकता. वाईट रेषेच्या बरोबर आतमध्ये वाईड यॉर्क बॉल फेकलाय. काय गोलंदाजी केले गोलंदाज अलंकार भोईरनं. 1 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 3 धावा. जोरदार टाळ्या आजच्या रात्रीतला अतिशय जबरदस्त सामना. आर्या स्पोर्ट्स ओवले आयोजित आमदार चषकातला दमदार सामना. हा चेंडू 1 धाव काय घेत नाहीये. बॅट्समन कोणत्याही प्रकारची तयारीत नाही आणि इथे मात्र सामना गमवावा लागलाय वाघिवलीवाडा टीमला.
गायकवाड आमचे ग्रामीण गरजेचं आहे आणि आम्हाला दांडगा अनुभव आहे या मॅच. अशा अनेक मॅचेस आम्ही गमावल्यात. सिंगल घेण्याची गरज होती तिथे मोठमोठे फटके खेळण्याच्या नादात बॉल डॉट आणि वाघिवलीवाडा संघ खून के आंसू रोएगे आज. 6 मध्ये 6 डिफेंड केले आणि या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट अलंकार भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. नक्कीच नक्कीच 7 धावा देखील वाचवल्यात याच पट्ट्याने मागील मॅच मध्ये. रामबाग चषकामध्ये याच अलंकारनं 7 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि पुन्हा एकदा विक्रम केलाय. जासई संघाच्या विरोधात जशा 7 धावा डिफेन्स केल्या तशाच अमेय 11 वाघिवलीवाडा टीमच्या अगेन्स्ट 6 धावा